नमस्कार मित्रांनो, तर आज आपण काय बनवणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सांगते की श्री स्वामी समर्थ म्हणतात, हिम्मत म्हणजे काय? जिथे चुकतंय तिथे खरं बोलण्याची हिम्मत ठेवा. जगाला नाही पण मनाला तर समाधान मिळेल. तर अशा प्रकारे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत की आळूचे पाने कसे बनवायचे. तर सर्वप्रथम आळूचे पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतल्यानंतर एका कापडाने पुसा आणि त्यानंतर जर तुम्हाला ते जास्त चरचर करत असतील तर बेलण्याच्या साहाय्याने त्याच्या शिरा मोडून घ्या. त्यानंतर एका कुंड्यामध्ये थोडंसं बेसन घ्या. बेसन पीठ, डाळीचं पीठ आपल्या हरभऱ्याच्या. त्यानंतर त्याच्यामध्ये ओवा टाका, बारीक केलेलं लसूण टाका. त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाका. लाल तिखटाबरोबरच थोडीशी हळद टाका कलर येण्यासाठी. आणि हळद हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही त्याला पाण्याच्या साहाय्याने थोडेसे जिरे टाकून मिक्स करून घ्या. पाण्याच्या साहाय्याने थोडंसं जाडसर जास्त पातळ पण करायचं नाही, असं पीठ करायचं, ते पानावर बसलं पाहिजे. नंतर आपले आळूचं पान घ्या आणि त्याला अशा प्रकारे ते केलेलं मिश्रण लावा. ते लावल्यानंतर थोडंसं पान दुमडायचं आणि दुमडल्यानंतर त्याला तसंच बेसन लावत जायचं. आणि पूर्ण अशाच प्रकारे सगळ्या पानांना तुम्ही बेसन लावून घ्या. तर खूप जण हे वाफलून त्याच्या वड्या पण करतात, पण आपण गावाकडल्या पद्धतीने करणार आहोत. त्याच्या असं बेसन लावल्यानंतर सगळे पानं घ्यायचे. त्यानंतर तवा गरम व्हायला एकीकडे, आणि गरम झाल्यानंतर बघा हे अशा प्रकारे सगळे पानं तयार झालेले आहेत. गरम तवा झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाका आणि तेल टाकल्यानंतर चांगलं गरम होऊ द्या. आणि थोडंसं तेल गरम झाल्यासारखं तुम्हाला वाटू लागलं की जी आपण तयार केलेली पानं त्याच्यावर एक एक ठेवा. आणि पानं ठेवल्यानंतर त्याला वरून डबल पीठ लावा. जी बाजू राहिलेली आहे ना त्याला राहिलेलं पीठ थोडं थोडं लावा. आणि ते लावल्यानंतर दोन्हीकडे तेल लावून असं खरपूस प्रकारे भाजून घ्या. तर आपण हे असं भाजून घ्यायचं, एक 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 सगळे भाजून घेतल्यानंतर तर अशा प्रकारे आपल्या गावाकडच्या पद्धतीने एकदम मस्त चवीला आणि आरोग्यालाही चांगले असणारे आळूचे पानं तयार झालेले आहेत. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारे आळूची पानं तयार करतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायलाही विसरू नका. तर आपली रेसिपी आवडली असेल तर नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा या अशा प्रकारे एकदम सुंदर आणि चवीला आणि शरीरासाठी पण चांगले असणारे आळूचे पाने तयार आहेत. तर